ज्ञानगंगे 518 नंबरचा एक श्लोक आहे. 518 स्वानी अयोः अपि अनालोच्य सुखं दुःखं हिताहितं जन्तुं यः पातकी हन्यात् स नरत्वे अपि राक्षसः. स्वानी आणि पराणी. अनालोच्य सुखम दुःखम हितम अहितम जंतुं यः पातकी हन्यात् सः नरत्वे अपि राक्षसः. राक्षस कुणाला म्हणायचे लक्षण कशासाठी? आपण राक्षस आहे का नाही हे बघण्यासाठी. दुसरा आहे का नाही याची चर्चा नाही. दुसरा असला नसला त्याच्यामुळं आपल्याला फरक पडणार नाही. जो दुसरा जसा आहे तसं त्याला फळ मिळणार आहे. त्याचं फळ मला मिळत नसतं. त्यामुळं हे राक्षसाचं जे लक्षण दिलंय, नरत्वे अपि राक्षस. माणूस असून देखील राक्षस म्हणतो, पण व्यवहारात राक्षसात आहे काय? राक्षस त्याच्या संबंधी कल्पना केले गेलेल्या आहेत. रावण वगैरे त्यांना राक्षस म्हटलं जातं अन्य लोकांमध्ये, ज्यांना शिंग आहेत वगैरे, असं काहीतरी आपलं कल्पना करून भयानक वगैरे क्रूर असे कशाई हिंसक मौजभक्षी नरमौजभक्षी अशा त्या जीवांना राक्षस असं एक त्या ठिकाणी दाखवलं जात असं. तसं तर काय असं राक्षसाला काय शिंग नाही काय नाही. ते राक्षस वंशीय म्हटले जातात आणि अनेक राक्षस वंशीय राजे सुद्धा मोक्षाला गेलेले. अनेक वानर वंशीय राजे सुद्धा मोक्षाला गेलेले. हे वंश आहेत. तशा प्रकारचं त्यांचं रूप नाही. अज्ञानी जीवांनी तशा प्रकारे जीवाचं स्वरूप मानून टाकलं. मग राक्षस कोण? कशासाठी समजून घ्यायचंय? मी राक्षस आहे का? स्वतःचं निरीक्षण परीक्षण करून स्वतःचे दोष दूर करण्यासाठी शास्त्र स्वाध्याय करायचा असतो, धर्म करायचा असतो. दुसऱ्याचे दोष दूर होतील नाही होतील ती त्यांची योग्यता. पण जेव्हा जेव्हा धर्म जो ज्या पद्धतीने केला जातो, जसा आम्ही धर्म पूजा करून, देवाची पूजा, गुरूंची सेवा, स्वाध्याय, संयम, दान वगैरे करू, मग कोणासाठी करायचा? तो स्वतःसाठी त्या ठिकाणी धर्म केला गेला पाहिजे. म्हणून ही जी चर्चा राक्षस नरत्वे अपि राक्षस, माणूस सुद्धा राक्षस आहे असं म्हणतात. तेव्हा ही चर्चा आपण आपल्यामध्ये आपल्या परिणामांना तपासण्यासाठी समजून घ्यायची. कोण कसा आहे हा जो विचार करेल तो राक्षस आहे का हा विचार करणारा स्वतः राक्षस पहिल्यांदा. दुसऱ्याला राक्षस बघणारा तोच राक्षस असतो.
दुसऱ्याला दुःख देणारा तो पहिल्यांदा स्वतः दुःखी असल्याशिवाय, दुःखी झाल्याशिवाय दुसऱ्याला दुःख देऊ शकत नाही. दुसरा दुःखी होईल नाही होईल त्याचं पाप पुण्य कर्म असेल. स्वतः दुसऱ्याला कोण करणार? जो दुःखी असेल. पहिल्यांदा आपल्याला त्रास होणार, जो दुसऱ्याला त्रास करण्याचा विचार, तेव्हा स्वतःला त्रास करून घेऊन मग दुसऱ्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असताना दुसऱ्याला त्रास, दुःख जे होईल नाही होईल ते त्याच्या त्याच्या पुण्य पापानुसार असतं. आणि त्याचं पुण्य असलं तर आपण दिलेला त्रास त्याच्या चांगल्यासाठीच कारणभूत होतो. आणि पाप असलं दुसऱ्याचं तर तुम्ही त्याचं चांगलं करायला गेला तरी त्याचं त्या ठिकाणी अहित होऊ शकतं, होत. म्हणून इथं चर्चा जी आहे ती राक्षस कोण आहे ही आहे. कोणाला राक्षस म्हणायचंय तर सांगते, पातकी. पातकी म्हणजे पापी. जो पापी मनुष्य, पापी म्हटल्यावर कधी आपण आपल्याकडे बघतो, तेजस तू पापी आहेस का? नाही, राहू दे पापी, आम्ही राहिलं तर तुम्हाला काय करायचं? पापी असणं चांगलं आहे का? व्यवहारात पुण्यवान म्हटलेलं चांगलं का पापी म्हटलेलं चांगलं? अनुपावण्याच्या लोकांना ते कामाला मनुष्य होता, त्याचं नाव काय तुम्हाला सगळ्याला म्हणते? पुण्यवान नाव. पुण्यवान नाही, कोणी असं नाव ठेवतं का पापवान म्हणून? खोटी नावं ठेवली जाते. खरं तर पुण्यवान आहे का पापी? पाचव्या काळात जन्मणारे सगळे पापी. त्यांच्याजवळ मिथ्यात्व आहे, अज्ञान आहे, असंयम आहे, रात्री जेवतात, कंदमूळ भक्षण करतात, तत्वाभ्यास करत नाही, प्रमाद करतात, हिंसा, चोरी, झूट, कुशील, परिग्रह, सप्तव्यसनाचं सेवन करणं. तर त्या जीवाला काय म्हटलं? त्याला आज वर्तमानामध्ये त्या पापाचं फळ नाही दिसत. वर्तमानामध्ये पाप करणारे पण पापी आहेत आणि पापाच्या उदयवाले पण पापी. आता याच्यामध्ये पापी कोणाला म्हणायचं? जो वर्तमानात पाप करणारा तो पापी का ज्याला पापाचा उदय आहे तो पापी? प्रश्न कळला का नाही? जो आत्ता हिंसा करतो आहे, चोरी करतोय, सातव्यसनाचं सेवन करतोय, धर्म क्षेत्रामध्ये प्रमाद करतो, आळस, काय निलेश जाऊ की कोण आपल्याला तिथं विचारते? काय फरक पडतोय गेलो नाही गेलो तर? याचं नाव आहे प्रमाद. आणि प्रमादाला हिंसा म्हटलेलं आहे. आपण परवा बघितलं होतं, बरोबर? आळस करणंच सगळ्यात मोठं पाप आहे. कोण विचारत? धर्म मार्गात केलं नाही केलं काय फरक पडतो? असंच आहे ना विचार. नाहीतर काय? नाहीतर धर्म मन लावून केला असता नसता? आपण मन लावून करतोय का? मग आता काय फरक पडत नाही मला काय? हा प्रॉब्लेम. आणि त्याचंच नाव आहे वर्तमानात बाकी पुण्य आहे ना, म्हणून धर्म करून मला नाही केला तर मला फरक पडत नाही असा कोण विचार करतं? पुण्यवान जीव का पापी? कोण? कोण विचार करतं? काय उशिरा गेलं काय, लवकर गेलं काय, काय फरक पडतो? विचार कसा आहे? कोणाला असा विचार करतो? याचं वर्तमानामध्ये बऱ्यापैकी पुण्य आहे. काय साहेब पुण्य आहे ना, पाहिजे तसं पाहिजे ते मिळतंय. म्हणजे मागचं
आणि मागचं पुण्य असताना आपल्याला असं वाटत नाही की आपण वर्तमानामध्ये त्या पापाचं पुण्याचं जे फळ मिळतंय त्याचा उपयोग कशासाठी केला जातो माझ्याकडून. पाप करण्यासाठी केला जातोय का पुण्य करण्यासाठी केला जातोय. म्हणजे वर्तमानातलं पुण्य आमच्या पापाला बांधणार आहे का आमचं वर्तमानातलं पुण्य पुण्याला बांधून मोक्षाला नेणार आहे. बरोबर, चेक करा ना, काय दिसेल. वर्तमानातलं आमचं जेवढं मागचं पुण्य जे उदयात आलेलं आहे त्यामुळं बाहेरची अनुकूलता, संयोगाची अनुकूलता, शरीराची अनुकूलता आहे, भोगाची अनुकूलता आहे, परिवाराची अनुकूलता आहे. ही सगळी अनुकूलता मागच्या पुण्याचं फळ आहे. आज जसं स्वर्गातल्या देवांना पुण्याचं फळ आहे. पुण्य केलेलं असतं ते जीवच स्वर्गात जात आहेत आणि त्यांनाच तिथं ते 5 इंद्रिय विषय आदी भोग है ना, सर्व प्रकारची संयोग आदीची अनुकूलता दिसून पडते. बरोबर. मग सगळेच देव त्या पुण्याचा उपयोग धर्मासाठी करतात का. असंख्यात देव त्या पुण्याचा उपयोग पापासाठी करतात. ते राहुल भैया नाही, आपलं प्रफुल्ला सांगितलं, ओळखाल नसतील त्याला म्हणून. काय सांगितलं सांगू. हा, बाई दुकानात बसायला लागल्यापासून असं झालंय का तुझं. विचारलं, इकडं तिकडं सगळं लक्ष. हो, काय सांगितलं. असंख्यात देव जे आहेत ते पुण्याचा उपयोग कशासाठी करतायत. इंद्रिय विषय भोगण्यासाठी करतात, म्हणजे पापासाठी. कशावरून. कारण असंख्यात देव म्हणून तिर्यन सोडतात आहे ना. असंख्यात ही संख्या फार मोठी आहे. स्वर्गातला देव होणं आम्हाला वाटतंय भारी आहे, भारी आहे. हो, भारी आहे ना. पुण्यानंच ते प्राप्त होतं, पाप करून नाही होत है ना. ते पण ठीक आहे, भारी आहे. सगळे विषय भोग आहेत म्हणून भारी आहे. कशामुळं भारी. म्हणजे पुण्य कशाला म्हणायचं खरं पाहिजे म्हटलं तर. पण पुण्याची व्याख्या पण आपल्याला माहित नाही. पुण्य काय, पाप काय. स्थूल रूपाने बाहेरचं जे काही संयोगाची अनुकूलता, शरीराची अनुकूलता दिसते, परिवाराची अनुकूलता दिसते, त्यालाच मी पुण्य म्हणतो. खरं तर पुण्य काय आहे. मुनिराजांना पुण्य असतं का पाप असतं. शरीराची अनुकूलता आहे का, संयोगाची अनुकूलता असते का. मग त्यांना पापी म्हणायचं का पुण्यवान म्हणायचं महाराजांना. म्हणून त्याच्यावर पुण्यवान ठरत नसतो. हे हा त्याचा अर्थ सिद्ध होतो. शरीर चांगला आहे ना, बाहेर नाही एशी वारा आहे, पंख्याचा, खायला प्यायला पाहिजे त्यावेळेस पाहिजे ते, दिवसा रात्री कधी पण. बरोबर आहे का साहेब. असं काय फरक पडतो आपल्याला. कोण नेलं जगलं आपल्याला काय फरक पडतो. मला त्या ठिकाणी माझं आत्ता वर्तमानामधलं दुःख ज्या कोणत्या प्रकाराने नष्ट होईल ते काम मी करणार. जसे मांस भक्षण करणारे, दारू पिणारे, त्यांना काय, मला आत्ता दारू पिऊन सुख मिळतंय बाज झालं, एवढंच बघायचं. मला आत्ता मांस खाऊन बरं वाटतंय बाज झालं. मला आत्ता परिग्रह साठवून काय काय सुख मिळतंय बाज झालं. त्यामुळं कोणाला दुःख होतंय, त्रास होतोय, त्याचं मी बघायचं काय कारण. बरोबर आहे. असं असतं. हे कोणाचं लक्ष नाही, पापीच. म्हणून स्वर्गातले जे देव स्वतःचा विचार करत नाही. मला आता हे देवपद मिळाले, कशामुळे मिळाले याच्यावर जरी विचार केला तरी ते पाप करणार नाही. पण जसं तुम्हाला विचार करायला सवड असते का असते की मला हे सगळं चांगलं चांगलं का मिळालंय, कशामुळे मिळालं. विचार करायचा संबंधच नाही, फक्त मोबाईल आहे ना समोर, आपल्याला ते पाहिजे. विचार करायचं काय कारण नाही. असं तसंच त्या स्वर्गातल्या देवांना विचार करायचं काय कारण नाही. विचार येतो का कधी, मला पाहिजे तसं सगळं कसं काय मिळतं हे म्हणून. म्हटलं ना, कितीतरी असे जीव आहेत ज्यांना किती प्रतिकूलता आहे वर्तमानामध्ये.
परवाच त्या आमच्या तिथं मावशी सांगत होत्या, वारं सुटलं होतं ना आपल्या इथं, आणि ते त्यांच्या भावाकडे इथं गेले असतील, इथं त्यांची वस्ती आहे. मग म्हटले वारं इतकं जोरात सुटलं होतं, सगळे घराचे पत्रे उडून चालले होते. आम्ही सगळेजण एका पत्र्याच्या घराच्या कोपऱ्यात असं जीव मुठीत घेऊन बसलो होतो. आमचा एक घराचा पत्रा असा वर उडाला, म्हटले वाकला असेल काय झालं त्यानं, वर तसलं हाय व्होल्टेजची तार गेली आणि त्याला जाऊन चिटकला. काय परिस्थिती काय, म्हणजे अशी डेंजरस परिस्थिती होती असं ते सांगतो. आपण कसल्या घरात राहतो, लोक कसल्या घरात राहतात, त्यांना किती प्रकारचं कसल्या प्रकारचं दुःख आहे. का त्यांना दुःख आहे, मला का सुख आहे सगळ्या प्रकारचं, जेणेकरून मला आहे ना खूप वेळपर्यंत झोपू वाटतं. संयम बरोबर आहे. म्हणजे अनुकूलता आहे ना, तुम्हाला झोपलं तर फरक काय पडतोय, पण जेव्हा ज्याची खायची प्यायची पंचायत असेल त्याला काय करावं लागलं, आणि लवकर उठून कामावर जाण्यासाठी सगळं आवरावं लागेल का नाही. आणि तुम्हाला तसं नाही ना, तुम्हाला शास्त्र ऐकायला सुद्धा नाही याची भावना हो, काय तुम्हाला प्रतिकूलता नाही आहे, पण तरी सुद्धा असं. म्हणजे ही सगळी मला अनुकूलता का मिळाली, मी असं काय केलं याच्यावर तर तुम्हाला काय माहिती असायचं काही कारण नाही. तसं आपल्याजवळ शास्त्र आहे जे सांगतंय की मला आज चांगलं सगळं काय मिळालं ते कशामुळे, खरंच. पण त्याच्यावर विश्वास ठेवतो कोण. आचार्य शंकरसागर महाराज म्हणालेलीच आहे अंतिम उपदेशात, विश्वास ठेवतो कोण. काय म्हणले, कोणाला विश्वास नाही, तर जे काही सांगतात त्याच्यावर विश्वास नाही. सुखाचं कारण दुःखाचं कारण जे काही म्हणून याच्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्याच्यावर विश्वास किती जणांचा बसतो. तसंच त्या स्वर्गातल्या देवांचा आहे. मग विचार, त्यांच्याजवळ संदीपन आहे, म्हणजे त्यांच्याजवळ अवधी ज्ञान असते, जन्मतःच 3 ज्ञानाचे धारक असते सगळे स्वर्गातले देव. आणि त्याद्वारे ते जाणू शकतात मी पूर्वी कुठं होतो, काय मी काय होतो, मी काय केलं म्हणून मला हे स्वर्गपद मिळालं. आपल्याला या गोष्टी ऐकायला मिळत नाहीत. जीवनधर कुमार त्या कुत्र्याला नमोकार मंत्र देतो, ते स्वर्गात जातो आणि त्याला तिथं आठवतं की बाबा आपण तर कुत्र होतं आणि आपल्याला हे कसं काय मिळालं. मग त्याने बघितलं की नमोकार मंत्र दिला आणि ते आहे ना मला हे स्वर्गपद मिळालं. एक परवा आली ती क्लिप, पण त्याच्यामध्ये एक अजैन स्त्री असंच तिच्या मुलीला एका डान्सचा काहीतरी कार्यक्रम, भरपूर पब्लिक आणि काय असं मोठा कार्यक्रम होता आणि तिथं तिचा नंबर येणार होता. त्याच्या अगोदर तिच्या खूप पोटात दुखायला लागलं. म्हणजे आता ते कसं कार्यक्रम, म्हणजे ती कसं करणार असा, ती मुख्य असेल अतिशय अवघड पोझिशन मध्ये, फूड पॉइझनिंग झालं असेल, काय झालं काय कळलं नाही, पण भयंकर वेदना व्हायला लागल्या त्या मुलीच्या पोटामध्ये. आणि मग तिने काय केलं, ती म्हटले मी नमोकार मंत्र, तिच्या पोटाला हात लावून नमोकार मंत्र डोळे मिटून म्हणले. 5 मिनिटं नमोकार मंत्र म्हणत राहिले आणि 6व्या मिनिटाला चमत्कार काय, तिच्या पोटात उगायचं थांबलं आणि एकदम गुड परफॉर्मन्स. आणि ती सांगत होती की ओवा तुम्ही नमोकार मंत्रावर श्रद्धा ठेवा, खरोखर नमोकार मंत्र ही एक जादू आहे. पण तुम्हाला नाही समजणार, तुम्हाला सहज मिळालेला नमोकार मंत्र, तुम्ही त्याच्यावर तशा भावनेने तर कधी विश्वास ठेवून तसा म्हणायचा विचारच नाही केलेला आहे ना. म्हणायचं म्हणून आम्ही तो नमोकार मंत्र म्हणू, पण आपल्यामध्ये तो काय ठीक आहे नमोकार मंत्र काय असतो, त्याला परवा सांगितलं ना देवाला जायचं ते काय असतं, गेलं नाही गेलं फरक काय पडतोय. बघितलं तुम्ही, गोव्याला गेले, दुबईला गेले, केरळला गेले, मंदिर जावा, काय जायचं जायला पाहिजे मंदिरात. मग अशा जागा मिळतील जिथं त्या ठिकाणी देवदर्शन मिळणारच नाही. जसं नरकामध्ये तिर्यंच्यांना देवदर्शन किती दुर्लभ, अतिशय दुर्लभ. जे प्रमाद करणार त्यांना देव पुन्हा मिळतील याची काही गॅरंटी नाही. देवदर्शनाचा आळस केला काय निलेश भाऊ, कशाचा आळस. मग आपण म्हणून आम्ही करतो की देवदर्शन, अरे देवदर्शन म्हणजे शास्त्र स्वाध्याय. तुम्हाला वाटते देवाला बघितलं म्हणजे देवदर्शन झालं का,
आणि देवाने जे सांगितलेलं आहे ते त्या ठिकाणी ऐकणं, श्रद्धापूर्वक तसं चिंतन करणं, त्याचं नाव देवदर्शन. हे कधी मला भासित होत नाही. मला देवदर्शन म्हणजे देव बघणं, हात जोडणं, डोकं टेकणं. ह्याच्यापेक्षा एक्स्ट्रा काय देवदर्शनाचं स्वरूप मला माहीत असलं तर सांगा. देवाने सांगितलेल्या तत्वाचं श्रद्धान करणं हे देवदर्शन आम्हाला किती भासित होतं. अक्षर ठीक आहे. देवदर्शन म्हणजे काय? सोमेलसाठी देवदर्शन काय? पळत पळत जायचं, पाया पडायचं आणि जायचं, क्रिकेट खेळायचं. काल 50 रन काढले ना तू, किती भारी वाटतं. आणि मी देवदर्शन केलं म्हणून तुला भारी वाटतं का? आज मला देवदर्शन मिळालं, मी आज देवदर्शन आनंद, मला देवदर्शन करताना खूप आनंद झाला, असं कधी झालं? हाफ सेंचुरी मारली, टीम जिंकली, किती आनंद व्यक्त करता तुम्ही. किती भांडता पण जर हारला काय झालं तर. तिथं आम्हाला मंदिरात आवाज ऐकू येतो. अगदी तसं जे जणू काय वर्ल्ड कप जिंकल्यासारखं लगे पळत जाऊन स्टंप उघडून ऐक आहे ना. बरोबर आहे. सात्विक पाय मोडलाय पण तरी सुद्धा खेळतोय ना. असेच चमत्कार. देव कोणाला सांगू का? ते फडेंच्यातले पाहुणे ना, ही असं आली सही. तर चर्चा काय? नमोकार मंत्राचं महात्म्य आजैनाला समजलं, जैनांना नाही. समजते काय तुला निलेश? समजायचा विषय काय? आपल्याला समजून घेणे मतलबच नाही आहे. म्हणून म्हटलं अनुकूलता ही आपल्याला धर्म श्रद्धा करण्यामध्ये बाधक ठरते आहे. असली अनुकूलता मला नको, ज्यामुळं मला धर्म करण्यामध्ये प्रमाद येत असेल. असली अनुकूलता नको मला. काय सांगितलं सांग? हा, करणार नाही म्हणून म्हणलं ना. काय कळायचं? आपलं बसायचंय, तुम्हाला लक्ष द्यायचं. कळत नाही तर शास्त्र काय चाललंय. अनुकूलता त्या ठिकाणी म्हटलं धर्म करण्यामध्ये बाधक ठरते का साधक ठरते? बाधक कसा आहे असते का साधक असते ती? आणि पुरुषार्थ केला तर ती साधक होईल, नाहीतर ती बाधकच ठरत आलेली आहे. म्हणून तर परत निगोदात जातो. अनुकूलता ज्यांना ज्यांना जेव्हा जेव्हा मिळाली, मला जेव्हा जेव्हा मिळाली अनुकूलता, मी आजपर्यंत त्या अनुकूलतेचा उपयोग काय केला? किती वेळा स्वर्गात गेलोय, किती वेळा राजा झालो, महाराजा झालो, सगळे अनेक पद प्राप्त झाली मला संसारातली चांगली चांगली. फरक काय पडला? त्याचा उपयोग मी जर आपल्या आत्मकल्याणासाठी केला असता तर मी आज मोक्षात असतो. इथं नसतो संसारात अजून जन्म मरण क्षुधा आहे ना, तहान भूक आदी थंडी उष्णतेचं दुःख भोगत बसलो नसतो मी मोक्षात असतो आज. पण अनुकूलता मिळाली तर आपल्याला मस्ती सुचते, असं अडचण. चर्चा ही चालली. स्वर्गातल्या देवांना पण है ना अवधी ज्ञान असतं, समजतं. त्यांना समजायचं म्हटलं तर की मला हे स्वर्गपद देवपद का प्राप्त झालं. कुत्र्याला समजलं, त्या बेंडकुळीला पण समजलं. जे चाललं होतं ना संसरणामध्ये ते, म्हणून तिथं स्वर्गात देव झालं. त्याच्या मुकुटावर बेडकाचं चिन्ह. श्रेणिक राजा विचारते हे कोण? ते म्हटले आत्ताच मी आलाय तुझ्या पाया हत्तीच्या पाया. क्षणादासीत स्वर्गी है ना, दरदुरई हो म्हणतो आपण महावीराष्टक स्तोत्रामध्ये. क्षणात है ना असा मेलाय ना, असा स्वर्गात गेलाय. काय? फक्त देवदर्शनाचे भाव करत होता. देवदर्शन झालं नाही त्याला, फक्त देवदर्शन. मला महावीरांचं दर्शन घ्यायचंय, पवित्र भावनेनं निघालेला आहे. बस त्याच्यामध्ये त्या हत्तीच्या पायाखाली येऊन मरतो. काय भावना कोणती होती ते महत्वाचं. जगला कसा ही महत्वाचं नव्हतं, मी याला कसा है ना. अंतरंगामध्ये परिणाम कसे होते त्यावरून त्याला फळ मिळालं. नाहीतर चक्रवर्ती सगळी अनुकूलता तिथं जर त्याच्या शय्येवर मौशय्या ज्याच्यावर त्याच्यावर जर मरेल है ना, तर पुढच्या क्षणात 7व्या नरकात असेल. इथं अजून त्याचं कळलं पण आहे मी आलाय का जिवंत आहे अजून है ना. अजून शरीर त्याचं सगळं मस्त मखमली गादीवर पडलेलं आहे मऊ मऊ, पण त्याचा जीव कुठे दुःख भोगतो. 7व्या नरकातल्या त्या पृथ्वीला स्पर्श केल्यानंतर हजारो विंचू चावले नाहीत तेवढं दुःख होतं. तेवढं दुःख त्याच्यापेक्षा किती अधिक दुःख सांगितलं.
ते दुःख तिथं भोगतंय त्याचा जीव, आणि दिसतंय ह्याचं शरीर कुठं आहे असं दिसतं, चांगलं दिसतंय. पण परिणाम कोणते? परिग्रहाच्या परिणामाने मेला, पाप भावाने मेला, नरकात गेला, अशी दिसती कथा. म्हणून त्या बेडकाला पण गेला स्वर्गात, आहे ना, क्षणात स्वर्गात गेला. अशी कितीतरी उदाहरण आहे की ज्याच्या निमित्तात म्हणजे त्यांनी विचार केला तर लक्षात आलं असतं की बाबा का मी अशा पर्यायातून या पर्यायात आलो. तो चोर ज्याच्या है ना फाशीवर लटकवलेला, नमोकार मंत्र शेडजीने दिला नाही त्याला, तहान लागलेली होती, शेडजी नमोकार मंत्र म्हणत होते. मग ते म्हटलं पाणी द्या मला जरा. शेडजी पाणी द्यायला म्हटले मला ही मंत्र विसरल तू, तोपर्यंत मन ही मंत्र. मग ते नमोकार मंत्र म्हणतोय, शेडजी पाणी आणायला गेले आणि तो नमोकार मंत्र म्हणत गेला तर स्वर्गात गेला. चमत्कार. पण तिथं गेल्यानंतर, जसं इथं आल्यानंतर मला धर्माची आठवण नाही, तसं त्या जीवांना पण मला हे सगळं फळ धर्माचं मिळालंय. आणि त्यामुळं मग तिथं ज्ञानी जीव असते ते धर्माचं दृढ श्रद्धान करतात. जी अनुकूलता मिळाली त्याद्वारे धर्माचं दृढ श्रद्धान व्हायला पाहिजे की हे फळ मला धर्माचं मिळालंय म्हटल्यानंतर धर्मच चांगला आहे असं माझं श्रद्धान धर्मावर बसलं पाहिजे. जी अनुकूलता आज मला मिळाली त्याच्यावर. पण मला धर्माचं श्रद्धान दृढ होतंय का भोगाचं श्रद्धान दृढ होतंय बघून घ्या. आम्हाला अजून भोगाचं श्रद्धान दृढ आहे. आणि तेच दिवस है ना, म्हणजे रोजची रोज ते श्रद्धान दृढ करायचं चाललंय. बघून घ्या आपले परिणाम. धर्मश्रद्धान दृढ करण्याचं कोणाला पडलेलं नाही. काय म्हणून म्हटलं अनुकूलतेमध्ये फक्त भोगायचंय भोगायचंय भोगायचंय. आपण किती बेकार पुण्यवाले तुमच्या लक्षात आलं नाही. तुम्ही पैसे तुम्हाला येतात पुण्याने, पण त्या पुण्यासाठी तुम्ही कष्ट करता. तुम्हाला वाटते मी केलं त्याच्यामध्ये करता बुद्धी असलं ते पुण्य तर आहे, पैसे पण येते, पण तुमची बुद्धी तिथं किती भ्रष्ट होती. पैसे मिळवताना पैसे येते ते पुण्याने येत असते, पण तुमची मान्यता काय झाली. तुम्ही आज काय विचार करताय की हे जे काही पैसे मला येते त्याचं करता कोण करता. आणि माझ्या पुरुषार्थाने मी मिळवलंय. बरोबर. पुरुषार्थ वर्तमानातला पुरुषार्थ दिसतो तो पण पापरूप पुरुषार्थ म्हणजे कमाईचा पुरुषार्थ, की ज्याला पुण्यरूप पुरुषार्थ म्हटलं नाही. धनसंचय करण्याचा पुरुषार्थ त्याला पुण्य पुरुषार्थ म्हटलंय का. पुण्याचा पुरुषार्थ म्हणतात काय तृप्तीदायी नाही. म्हणजे पापाचा पुरुषार्थ करतो. पुण्यानं पैसे येत आहेत, कशाचा पुरुषार्थ पापाचा. म्हणून म्हटलं पुण्याचा उदय असताना तुम्हाला दुकानदारी करायची गरज नाही. जेवढे पैसे येणार तेवढे येणार. पुण्य म्हटल्यावर यावंच लागतंय. बांधलं स्वर्गगती तर स्वर्गातच जाणार, त्यात काय शंका नाही. आयुती बांधल्यानंतर तेच मिळणार, फळ न भोगायला तेच मिळणार. तुम्हाला दुसरीकडे जायचा चान्सच नाही. मग तुम्ही जर पुण्य घेऊन आलेला याच्यावर श्रद्धा आहे तर बसा ना, धर्म करत बसा ना, बघा तुम्हाला काय होतं ते. तुम्हाला जेवढं धन यायचं ते येणारच आहे. जसं जन्मल्यानंतर तुम्हाला जे मिळायचं तेच मिळाली ना परिस्थिती. जेवढं धन ज्याच्याकडे जसं मिळायचंय तेवढं त्याच पद्धतीनं सगळ्याला आपल्याला वेगवेगळं मिळालेलं दिसतं. काय केलं जन्मताना मी काय केलं असं की जेणेकरून मला असे एवढे पैसे असणाऱ्या घरामध्ये मी जन्मणार. जे सगळी अनुकूलता मला जन्मल्यापासून जोपर्यंत मी कमाईला सुरुवात केली नाही तोपर्यंत काय कशाचं फळ भोगलं मी. मग आतापर्यंत भोगलं तर मरच तोपर्यंत भोगा ना. पण नाही. आता संपलं म्हणजे पुण्य संपतं. जसं जसं मोठा होत जातो शहाणपणा येत जातो. शहाणपणा त्याला म्हणायचं शहाणपणा. जास्त शहाणपणा करू नको असं व्यवहारात म्हणते. शहाणपणा आहे का तो वेडेपणा आहे. मोठं होणं त्यामध्ये माझी बुद्धी तत्व श्रद्धान रूप नसेल तर खोट्या श्रद्धानाने मी माणसाचा राक्षस होत जातो. हे सांगायचं या श्लोकात.
है ना. बालक मनुष्य असतो जोपर्यंत निरागस आहे त्याला काय नाही आहे ना, असे म्हणजे छक्के पंजे ज्याला म्हणू आपण, माहिती नसते, सरळ सरळ एकदम काय आयुष्य. आता कसं असतं, जसं जसं मोठं झाला तसं तसं हुशारी वाढली असं समजत असलं तर हुशारी नाही, ती मूर्खता आहे असं तीच आहे. आणि तुम्ही समजताय आम्ही किती हुशार, आम्ही किती भारी व्यवसाय करतो, आम्ही किती पैसे जास्त मिळवून दाखवतो, आणि वडील वगैरे सगळे आई तुमचं कौतुक करते की किती हुशार आहे पोरगा, आमच्यापेक्षा जास्त पैसे मिळवतो, आता किती हुशार आहे. बायकांना कधीच सुनबाईने चांगलं केलेलं आवडत नाही. किती हुशार आहे सुनबाई, कधी सासूबाई म्हणते. पण वडील कायम मुलाचं कौतुक करत राहणार, जास्त केलं, जास्त जास्त काय केलं त्यांनी, पाप केलं का पुण्य केलं, पुण्य त्या मुलामध्ये बुद्धी काय वाढत गेली, करता बुद्धी वाढत गेली. मी 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 करतोय, मी केलंय है ना, मी किती हुशार आहे. हुशार आहे का नाही सूरज? पुण्य पुण्य भोगू शकला असता माझ्यासारखं बसून है ना. मी तुमच्या समोर एक उदाहरण, बसून सगळं पुण्य भोगायचं, लोकाला नावं ठेवून पुण्य भोगायचं म्हणजे आज सगळं. तरी सुद्धा तुम्ही मला काय करू शकत नाही, म्हणू शकत नाही, म्हणत नाही, तुमच्या मनात पाप भाव सुद्धा येत नाहीत असं आपल्याला जितूबाई म्हटले. किती मोठं पुण्य लागतं त्याला. तुमच्या मनात तरी येतं का असं कसं काय आम्हाला म्हणले म्हणून? येतं. किती मोठं पुण्य आहे तुमच्या लक्षात आहे. तुम्ही थोडंसं म्हणून बघा माझ्यासारखं, नाही जमणार, अडचणीत यायचं. मग का असं का असं? गणित सरळ आहे, साधं, पण सोडवायचं नाही आपल्याच पद्धतीने, आपलाच आहे ना. हे का नाही म्हणजे नाही, मला नाही खायचं, मला द्यायचंच नाही. थोडंसं म्हटलं काय, नाही म्हटलं ना नाही, विषय संपला. बरोबर आहे. सिस्टीम अशी. चर्चा कशासाठी चालली? मोठं होत चाललोय तसं आपण माणूस नाही राक्षस होत चाललोय, ही चर्चा चालली. स्नेहालीला तिरची नजर, कोण आले सरळ तोंड आता वाकडं करत नाही ते बायका. चर्चा का कुणाला राक्षस म्हणायचे सांगायला लागेल. कुणाला वाचू? जो पापी मनुष्य, राक्षसाचं लक्षण सांगतोय पापी आहे ना, म्हणून पापीचं लक्षण सांगत होतो. पापीची चर्चा प्रश्न विचारला होता ना, आहे ना, ज्याला सगळी आहे ना वर्तमानामध्ये जो हिंसा, झूठ, चोरी, कुशील, परिग्रह, सप्तव्यसन रूप पाप परिणामामध्ये प्रवृत्ती करणारा पापी, का वर्तमानामध्ये जो गरीब आहे, दीन आहे, हीन आहे, दुःखी आहे, तो पापी? असा प्रश्न. मग व्याप्तीनं बघा कोण पापी. त्याला अनुकूलता आहे अथवा प्रतिकूलता कसं का असो ना, पण वर्तमानामध्ये भाव ज्याचे पाप रूप आहेत तो खरा पापी. कारण ज्याच्याकडे पापाचा उदय जरी असेल परंतु तत्वाच्या श्रद्धानाने स्थिर असेल आपल्या स्वरूपामध्ये, तर त्याला त्या ठिकाणी ते पाप म्हटलं जात नाही. जसं मुनिराजांचं तप हे पाप नाही तर निर्जरेचं कारण. लोकांना वाटेल ते पाप आहे म्हणून, अरे ते पाप कुठनं काय, ते तप आहे, पाप नाही. मग पापाचा उदय एक तप म्हणून जो स्वीकारेल तर त्या ठिकाणी त्याचं फळ त्याला कर्माची असंख्यात गुणश्रेणी निर्जरा कळतं. मला ते कर्माने वाढलेलं कळतं. तपाने काय होतं? असंख्यात गुणश्रेणी निर्जरा होत. तुम्हाला कळत नाही त्याचा अर्थ काय होतो, कारण तुम्हाला काय निर्जरेचा विचार कधी केलाच नाही. आणि असंख्यात गुणश्रेणी रूपाने कर्माचं निघून जाणं म्हणजे इट्स नॉट ए जोक. किती दुःख आपोआपच निघून जातं. ते आहे तपाचं फळ, तपाचा प्रभाव. पण ते तुमच्या बुद्धीचा विषय नाही, सोडा. तुम्हाला झेपतंय तेवढंच विचार करा.
म्हणजे तसं तर पाप वर्तमानातलं जो त्याला तप म्हणून करेल स्वीकारेल. अरे म्हणून म्हटलं म्हणते आम्हा पण जरी निरही झालं अंतराय आली तर आमच्या कर्माची निर्जरा होते. जे काही परिचय उपसर्ग होतील तर ते जाणतात की आमच्या कर्माची निर्जरा आहे. म्हणजे पापाचा उदय त्यांना निर्जरा भासित होतो. आणि आम्हाला पापाचा उदय कशासारखा वाटतो. चर्चा आहे तसं. म्हणून तो पापी नाही आहे ज्याला पापाचा उदय चालू आहे ना. जो पाप रूप परिणामाने वर्तमानात परिणत आहे तो खरा पापी. आणि म्हणून समजून घ्यायचं त्याला इथं राक्षस म्हटलं जातं. मग पाहिलं आपण काय हिंसा आदी जे 5 पाप आहेत ना त्याच्यामध्ये प्रवृत्त होणारा पापी. आणि हिंसेचं स्वरूप पाहिलं आपण. प्रमाद आहे, प्रमाद करणारा तो हिंसक म्हणजे प्रमादित जो तो पापी. धर्मक्षेत्रामध्ये प्रमाद करणारा तो पापी. जीवांची रक्षा करण्यामध्ये प्रमादी तो पापी. लक्षात येतंय. मग असा जो पापी मनुष्य काय करतो बघा. राक्षसाचं लक्षण चाललं. जो पापी मनुष्य आपल्या आणि दुसऱ्याच्या सुखदुःखाचा तथा हिताहिताचा विचार करीत नाही. जो पापी मनुष्य काय करतो आपल्या आणि दुसऱ्याच्या सुखदुःखाचा विचार करीत नाही. आपल्या हिताहिताचा आणि दुसऱ्याच्या हिताहिताचा विचार करीत नाही असं म्हटलं. आणि असा विचार न करता प्राणियों का घात करता है. काय करतो जीवांचा घात करतो है ना. उसे मनुष्य के रूप में राक्षस ही समझना चाहिए. दिसायला जरी मनुष्य दिसला काय आणि रात्री जेवत असला जैन मनुष्य तर पापी का पुण्य, राक्षस का मनुष्य. दिसायला मनुष्य दिसतोय आणि अभक्ष खातोय, मनुष्य का राक्षस तपासून घ्या. दिसताना मनुष्य दिसतोय पण उशिरापर्यंत झोपतोय, मनुष्य का राक्षस. तुम्हाला सांगितलेलंच आहे. हनुमान लंकेला जाताना विचारलेला प्रश्न की मी लंका ओळखायची कशी, त्यावेळेस त्यांना उत्तर काय दिलं. आणि जे लोक सूर्योदयानंतर उठतात आहे ना तो राक्षसांचा देश लंका समज म्हटले. हे लक्षण लंकेचं दिलं होतं. राक्षसांचं काय लक्षण दिलं तर जे सूर्योदयानंतर जागे होतात त्यांना काय म्हणायचं, काय म्हणायचं अक्षर काय म्हणते. काय कळलं नाही का. जे सूर्योदयानंतर उठतात त्यांना काय म्हणते. म्हणताना लाज वाटते का, झोपताना वाटत नाही का तुम्हाला. राक्षस म्हणून घ्यायचं तर नको वाटते का चांगलं वाटते. आर यू डेमन, डेमन म्हणतात ना इंग्लिश मध्ये त्याला, डेव्हिल. डेमन डेव्हिल सगळी एकाच जातीचे की असं. डेव्हिल बरं का, डेव्हिल डेमन आहे का डेव्हिल आहे, दोन्ही आहे म्हणते. कोण म्हणतोय बघतो त्याच्याकडे आता बाहेर असं म्हणतंय ते. म्हणजे मागं बघितलं का नाही त्याच्यासाठीच बघितलं. कोण म्हटलं मला तसं प्रॉब्लेम. राक्षसाचं लक्षण सांग. मनुष्य नाही त्याला म्हणत, मनुष्य नाही त्याला काय म्हणायचं. कोणाला सूर्योदयानंतर जे उठता आहेत ते राक्षस म्हटले जातात, म्हणजे पापी म्हटले जातात. म्हणून त्याचं थोडक्यामध्ये आणि त्यांनी वर्णन करताना वर्णित मी सांगितलं की राक्षस कोण आहे की ज्यांचं आंतरिक बळ कमी आहे. म्हणजे आपली शक्ती ज्याची आहे ना, आत्मशक्ती ज्याची कमी आहे त्याचं नाव आहे राक्षस असं सांगतो. आत्मपुरुषार्थ ज्याचा कमी असतो, धर्म पुरुषार्थ ज्याचा कमी आहे
है ना, त्याचं नाव सांगतात राक्षस. आंतरिक बल की कमी. जो पापी मनुष्य अपने और विरुद्ध अर्थात दूसरे के सुख दुख हिताहित का विचार नहीं करते और जीवों को मारते हैं, वे भले ही मनुष्य कहलाए मगर वे राक्षस है. अनेक ऐसे मनुष्य हुए जिन्हें लोग राक्षस कहते थे. कोणाला राक्षस म्हटलं जात होतं? बकासूर राक्षस होता? राक्षस नव्हता, राजाच होता तो बकासूर सुद्धा. पण त्याला मांस खायचं व्यसन लागलं, माणसं खायला लागला मारून, आणि मग त्याला राज्यातनं हाकलून दिलं गेलं. लोकांनीच त्याला गावाच्या बाहेर काढलं आणि मग तो जंगलात येणाऱ्या जाणाऱ्यांना मारून खात होता. मग भीमाने त्याला मारलं नंतर. माहिती असं माणूस होता, राजा होता, पण व्यसनाच्या निमित्तात काय गत घडली. आणि मांस भक्षण नावाचं व्यसन आहे. परवा पण सांगताना आपण बघितलेलं आहे. रात्री का जीव वाटतं साहेब? का जीव वाटतं रात्री सांग? कारण तुम्हाला मांस भक्षणाचं व्यसन लागलंय म्हणून रात्री जेवण्याचे भाव होतात. दिवसा जेवत नाहीत ते लोक, रात्री जेवणार का? एक चटक, मांसाची चटक येते रात्री जेवताना, आणि ती लागल्यानंतर दिवसा जेवण नको वाटू लागतं. बरोबर आहे? उजेडात काय जेवायचं? कॅन्डल लाईट डिनर. बरोबर आहे ना? ईशान हॉटेलात जाऊन जेवलाय का नाही? बारक्या मंद लाईट मध्ये जेवलाय म्हणते. मुद्दामून बारीक लाईट, त्याच्यात काय पडले काय केलंय कळू नये तुम्हाला. हा, आणि मग काय खातोय काय करतोय काय नाही, असलं. म्हणून सांगितलं काय? मांस भक्षणाचं व्यसन लागलेल्या जीवांनाच है ना, कांदा बटाटा इडली फ्राय है ना, असे अभक्ष टोमॅटो केचप चीज बटर जितके, म्हणून आपल्याकडे तर बटर म्हणजे लोण्याला तर किती अभक्ष सांगितलंय, किती जीवे पुरुषार्थ सिद्धी उपाय वाचा. आळ्या तयार होतात, आळ्या. नुसतं त्या जिभेशी लाळेशी संपर्क आला त्या लोण्याचा तर आळ्या तयार होते, आणि त्याच्यानंतर ते चावून आहा म्हणून है ना, त्या पावभाजी करायची, त्याच्यावर बटर टाकायचं असतं ना, त्याच्यावर वर एक बारका ते टाकलेला, आणि ते बटर पण खोटं असतं, सोयाबीनचं असतं आहे ना, ऑइलचं तयार. आजकाल सगळं खोटं. ड्राय डेझर्ट म्हणजे त्या दूध नसतंच त्या आईस्क्रीममध्ये. असलं सगळं खायचं आणि ती चव बस रसनेंद्रिय लोलुची. म्हणजे आम्हाला त्या सवयी लावलेल्या आहेत, आणि सवय लागल्यामुळं त्याच्याशिवाय आपल्याला बरं वाटत नाही. गुड फिलिंग येत नाही. फिलिंग ज्याला म्हणतो ना आपण, एक चांगलं वाटत नाही. काहीतरी पाहिजे. जे आपण खाऊन आपल्याला बरं वाटतंय समजायचं कुठेतरी व्यसन आहे. भक्ष्य वस्तू जर आता आसक्तीने खाल्ली तर ती अभक्ष्य होऊन जाते असं सांगितलं. हे शास्त्र वाचा नीट. आपल्या पत्नीशी सुद्धा कुव्यवहार त्या ठिकाणी केला तर ते सुद्धा कुशील सेवन सांगितलं. तुम्ही काय सांगा? म्हणजे असे सगळे प्रकार आहेत. चांगल्या गोष्टीमध्ये सुद्धा अति आसक्ती ती त्या ठिकाणी पाप म्हटलं गेलंय. मग वाईट गोष्टीमध्ये आसक्ती तर ते किती अधम आहे. धमा समजत, अधमाहून अधम आहे. समजलं पाहिजे. श्रद्धा बसली पाहिजे तर त्याच्यातनं आपण बाहेर पडण्याचा विचार करू. पण श्रद्धा बसता बसता किती 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 भव निघून गेले, आणि एक रेशमी साडी सोडता सोडता आपले किती दिवस निघून गेले तुमच्या लक्षात येत नाही. तोपर्यंत पापाचा आसरा किती मोठा झालाय त्याचं फळ मिळताना कळेल तुम्हाला. आज नाही कळणार. कारण सांगितलं तर परवा त्या मुनींची कथा, जो त्रिलोक मंडन हत्ती झाला. त्रिलोक मंडन हत्ती झालाच कसा? फक्त केवळ मायाचार बोलला नाही. 4 महिने दुसऱ्या मुनीने उपवास केला, आणि त्याच्या जागी ते तिथं आले. ते तर चारणवृत्तीधारे निघून गेले. लोकांनी त्याची पूजा करायला लागले. तुम्हीच का विचारलं? त्यांनी फक्त नाही म्हटले नाहीत, गप बसले आणि झालं. त्यानंतर त्यांनी प्रतिक्रमण केलं, प्रायश्चित्त घेतलं, सगळं केलं है ना. त्याचं फळ परत ते स्वर्गात गेले. स्वर्गातनं परत मरून त्रिलोक मंडन हत्ती झाले. कशाचं फळ? ज्या मायाचाराचं. म्हणजे अशा पद्धतीनं तो केलेला मायाचार, भले त्याचं प्रतिक्रमण वगैरे सगळं जरी झालं तरी सुटलं नाही. हे सांगायचं नाही. कालांतराने फळ मिळणार. तुम्ही जरी आता वाटलं मी सोडलं की, म्हणजे असं वाटतं मी सोडलं की, आलं का? तुम्ही काय केलं? सोडल्याचा पण अभिमान,
पण त्याच्यात गेलेला काळ तुमच्या लक्षात आलं नाही. 22 मिनिट 22 वर्ष अंजनीनं 22 मिनिट मूर्ती ठेवली, 22 वर्ष गेला. त्याच्यानंतर प्रतिक्रमण प्रायश्चित्त अंजनीच्या जीवाने पण केलं. 22 वर्ष भोगावं लागलं. विचार करा आता तुम्ही किती दिवस घालवले. त्या क्षणात असं श्रद्धान झालं पाहिजे, असं आहे सांगितलंय बस मला नको. आणि आपल्याला कळत नाही असं नाही की आपण मंद नाही आहोत की आपल्याला काय सांगतो हे कळत नाही. आणि स्थूल चर्चा चाललेली आहे, सूक्ष्म जीवाची चर्चा नाही, स्थूल त्रस आहे ना. त्या जीवांची माझ्याकडनं विराधना होऊ नये यासाठी प्रयत्न चाललेला असताना आपण आणि केवळ प्रमाद विषय भोगाच्या इच्छेने स्पर्शेंद्रिय वशंगत मऊ रेशमाचा मऊ स्पर्श पाहिजे. हत्ती पकडला जातो स्पर्शेंद्रिय आजीवन कारावास आहे ना. पुढच्या जन्मात हत्तीन होणार तुम्ही असं म्हटलं तर कसं वाटेल. अय्यो अय्यो म्हणते अय्यो वय्यो काय नाही चालत तिथे कर्मा आहे ना. जे केलं त्याचं ते फळ भोगायला यू शुड बी रेडी. काय झोपलाय तर तयार राहावा. असे प्राणी आहेत आहे ना अंटार्क्टिकामध्ये 6 महिने म्हणून झोपायचं आहे ना. थंडी पडल्यानंतर 6 महिने तिथं थंडी, 6 महिने उन्हाळा. 6 महिने ते अगदी त्यांच्या अंगावर बर्फ होतो तयार, सगळे एकदम गोठलेलं असं बिंडकुळे असते तसे दाखवते डिस्कवरीवर आहे ना. असं गोठून म्हणजे तुम्हाला कळणार पण नाही, ते दगड वाटतो असा. मग त्याला असं हळूच बाहेर काढून मग दाखवलंय आणि एक सामान्य टेम्परेचर मध्ये आणून मग वरचा बर्फ विरघळला आणि त्याच्यात ती बिंडकुळी ती जिवंत. 6 महिने काय केलं तिने? 6 महिने काय टेन्शन घ्यायचं नाही. चर्चा थांबले की जे लोक काय राक्षस कुणाला म्हणायचं कळतंय ना. कुणाला म्हणायचं? जो पापी मनुष्य अपने और दूसरे के सुख दुख और हिताहित का विचार नहीं करते. जे लोक आपल्या सुख दुःखाचा आणि दुसऱ्याच्या पण सुख दुःखाचा विचार करायला पाहिजे का? विचार करत जावा. पाप करताना, परिग्रह गोळा करताना विचार करत जावा जरा आहे ना. दुसऱ्या जीवाला माझ्या परिग्रह गोळा केल्याने सुख दुःख होतंय का? तुमच्या परिग्रह गोळा केल्याने सगळे सुखी झालेत का? जेवढा जो परिग्रह जास्त गोळा करेल तो त्या जे परिग्रहवाले जीव आहे त्या सगळ्याला दुःखी करत असतो. कारण सगळ्याला वाटत असतं तो परिग्रह मला मिळावा. जे परिग्रहामध्ये आनंद मानते. सगळ्याचा परिग्रह तुला मिळावा असं वाटत नाही प्रफुल्ल? नाही. गिरायक सगळ्याचं तुला यावं असं नाही वाटत? नको. बरं काय वाटतंय? माझं सगळ्याला जावं म्हणून आहे ना. सगळं गिरायक मलाच म्हणजे दुसऱ्याचं. आणि दुसऱ्याला जर मलाच सगळं आलं तर दुसऱ्याचं काय होईल याच्यावर विचार करते. दुसऱ्याच्या सुखाचा दुःखाचा जो विचार करत नाही, आपल्या पण सुख दुःखाचा जो विचार करत नाही, आपल्या पण हिताचा विचार करत नाही, दुसऱ्याच्या पण चांगल्या वाईटाचा विचार करत नाही आणि निर्दय होऊन जो दुसऱ्या जीवाला मारतो. काय निर्दय होऊन दुसऱ्या जीवांना मारतो. मग मरल पण मारण्याचे भाव जे आहेत प्रमत्त योग. प्रमत्त योग म्हणायचा. वापरली नाही पैठणी पण प्रमत्त योग. काय करणार आहे त्या पैठणीचा आता? नाही प्रश्न आहे. थांबा उत्तर आहे. काय करणार आहे? काढून टाकायची म्हणजे काय? आता वापरायचा नाही हा नियम झाल्यानंतरच काढून टाकलीच की आता काय राहिलं काय? आता काय करणार आहे त्याचा विचार आहे. तुम्हाला माहिती नाही तर कशाला करता पाप? आणि पाप कसं फेडायचं हे सुद्धा माहिती नसेल तर पाप करताना माणसाने विचार करायला पाहिजे का नको? आता त्या पापाचं काय करायचं हे त्यांना माहिती नाही. उत्तर केलं कसं पाप म्हणून तर अडचण आहे. त्याचं फळ भोगावं लागतं. काय करायचं? इजुका की तुमची चर्चा काहीतरी चालली. बाल्कनीतले लोक बोलत राहतात. काहीतरी सल्ला द्या की चांगला त्यांना.
त्या पैठणीचं कुणाला पाहिजे पैठणी? ते वापरणार नाहीत म्हणून विचार. पुरून टाकायची, पुरून. काय पुरून? कुणाला दिली तरी तेच पाप लागेल. वापरणार नाही आणि दुसऱ्याला वापरायला दिली तर ते अनुमोदनेचं तेच फळ आहे. तुम्ही वाचा जरा ज्ञानार्णव मध्ये जे अहिंसा महाव्रताचं वर्णन करताना जी चर्चा केलेली आहे, हिंसा काय असते ते सगळं सुंदर सांगितलं. आणि स्वतः केलं काय, दुसऱ्याला अनुमोदन दिलं काय, हिंसा करणाऱ्याला सेम टू सेम फळ आहे म्हणून सांगितलं. काय फरक नाही आहे त्या फळात. तुम्ही त्याग केला आणि दुसऱ्याला वापरायला दिली तरी तुम्हीच वापरल्याचं ते फळ आहे. आपलं सांगून ठेवलं, बाकी तुमची मर्जी. चर्चा आहे. राक्षस कुणाला म्हणायचं? राक्षस, राक्षस म्हणजे तो आपल्याला सांगे रोम जाळणारा कोण? निरो. निरो नावाचा राजा झाला ना रोम मधला, आणि त्याला एक दिवस हुक्की आले, तिथं बाहेर जाऊन टेकडावर बसला, तसलं वाजवत है ना, त्यातला पियानो असतो तसला मोठा वाजवत बसला. लाव म्हटला, आणि आग लागल्यानंतर बघतोय लोक पळते तिकडं तिकडं, घाबरलेत काय असं तसं, आणि एकदम असं मस्त वाजवत त्या सगळा आनंद घेत बसला. त्याला म्हणायचं हिंसानंदी रौद्र. पाचेंद्रिय विषय भोगामध्ये आसक्त जीवांचं हिंसानंदी रौद्र ध्यान चालू असत. हिंसेमध्ये आनंद. एखादा वाईट व्यक्ती हिंसा करताना तुम्हाला वाटते की हे किती वाईट आहे, पण मी हिंसा करताना मला कधी वाटलं नाही की मी किती वाईट आहे. फक्त दुसऱ्याची हिंसा हिंसा आहे, पाप आहे. परिग्रह, दुसऱ्याचा परिग्रह पाप आहे, माझा परिग्रह पुण्य आहे. शरद काका तुम्ही जागे, मला माहिती आहे. मी आपला हात मारली, बाकी काय नाही. तर त्या शिडजी सारखं तुम्हाला सांगितलं ना, पंडितजी प्रवचनाला आलेले असते आणि एक शिडजी अशी झोपत असते सारखे, आणि मग त्या शिडजीला ते पंडितजी टोकतेत, किंवा शिडजी सोर येऊ हे नाही म्हटले, मी कुठं जमतो मला उगत काय. परत दुसऱ्यांदा परत झोपायला लागले शिडजी, परत म्हटले किंवा शिडजी सोर येऊ नाही म्हटले, काय तुम्ही बोला माझ्या लागल्या माग. तिसऱ्यांदा परत झोपायला लागले, परत पंडितजी म्हटले क्या शिडजी जाग रहे हो? नाही नाही. सोर पकडला असं पण. तसं तुम्ही नाही बरं का, तुम्ही जागच होता. चर्चा कशासाठी? राक्षस कुणाला म्हणायचं? राक्षसाचं स्वरूप पुढे सांगताना बघितलं, एक थोडक्यात वाचतो दा. आता मध्ये ते जाऊ द्या, कौन गेला. अब उस तरह का लोगों में आंतरिक बल नहीं है. आता है ना, लोकांमध्ये ती है ना शक्ती, आंतरिक शक्ती नाही है ना, कि उस तरह का आंतरिक बल नहीं है, उस तरह की लोगों में अब विचारधारा नहीं है. तो भले ही जीवन लौकिक हिसाब से मौज से कैसा ही व्यतीत हो, लेकिन आत्म ध्यान के वे पात्र नहीं बन पाते और किसी भी क्षण सारे संकटों से दूर हो सके ऐसी वृत्ति बना नहीं सकते. नाही जमणार असं सांगतो. जे आहे ना स्वतःच्या अथवा दुसऱ्याच्या सुखदुःखाचा विचार करत नाही, जे स्वतःच्या हिताहिताचा किंवा दुसऱ्याच्या हिताहिताचा विचार करत नाहीत. काय पप्पा आज पण आले नाहीत, संयम कामच करत बसले असतील है ना. म्हणजे काय नाही, विकल्प म्हणून म्हटलं ना, त्या परिग्रहाच्या नादी लागल्यामुळं त्यांना असं कुठं आलेत का पप्पा, पुढं 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 सापडतेत का? मोठा माणूस आहे ते, धावला का नाही. कशासाठी आपल्याला सांगितलंच होतं काल अनुपावने, दोस्त दोस्त ना रहा. मला पंडितजींनी सांगितलं असले दोस्त ठेवायचे नाहीत जे शास्त्राला येत नाहीत, जे मंदिरात जात नाहीत, असल्याशी तुम्ही दोस्तीच ठेवू नका, अशा असंच संगतीत राहूच नका. कारण आपण बिघडणार असतो, ते बिघडलेच असते आणि आपल्याला बिघडायचे चान्स अधिक असते असंच संगतीमध्ये. ते सुधारतील याची आशा ठेवू नका, आपण बिघडणार याची गॅरंटी ठेवा. साहेबाला पटते ते. महत्वाचं काय नाही करू शकत म्हणून त्यांनी दिलंय.
जे स्वतःच्या आणि पराच्या हिताहिताचा विचार करणारे नाहीत त्यांना त्या ठिकाणी आचार्य सांगतात भेदज्ञान होऊच शकत नाही त्यांना, असं म्हणायचं. हे भिन्न आहे, मी भिन्न आहे हे जर समजलं तर ते नाही, ह्याला महत्व दे. भिन्नता जाणण्याचं प्रयोजन आहे मी कोण आहे. भिन्नता म्हणजे काही वेगळं आहे नुसतं, अरे ते मी नाही, मी हा, मी चेतनमय जीव आहे, हे समजण्यासाठी भेदज्ञान. बाकी माझ्याशी माझा पराशी काही संबंध नाही, असं त्या परासंबंधी आपण निर्मम व्हायला पाहिजे असं आचार्य सांगतायत. नथी मम कोई मोहो, नथी मम कोई धम्मो, नथी मम कोई देहो. गाथा बदलून असंख्यात गाथा तयार करा म्हणले. 1 2 नाही, 16 करा. नंतर म्हटले असंख्यात जेवढे विचार आहेत हे माझं कुणी लागत नाही. मोह माझा कोणी लागत नाही, शरीर माझं कोणी लागत नाही, आहे ना, कोणी कुटुंब परिवारवाले माझे कोणी लागत नाही, मी तर एक उपयोग स्वभावी आहे असं आचार्यांना सांगत. आणि हे नाही ना, म्हणून म्हटलं आंतरिक बल कमी आहे, त्यामुळं विचार पण तसेच आहे. आणि त्यामुळे त्यांनी ते सांगतात इथं ते भेदज्ञानास पात्र राहू शकत नाही असं दिलंय. आधी महत्व कशाचं आहे तर लोकांचं आधी सिमेंटचं भागवलं पाहिजे, कारण धनाचं नुकसान माझं नुकसान आहे, धर्माचं नुकसान माझं नुकसान भासित होत नाही, कारण श्रद्धान नाही धर्मावर. ही धर्म श्रद्धान असेल तरच धन असणार आहे. म्हणून म्हटलं मूर्ता इतकी मोठी आहे, तुम्ही करता करता इतकी मूर्ता वाढवून घेतली, तुम्हाला वाटतं मी दुकानात गेल्यावरच धन येणार. मूर्खांनो असं आचार्य म्हणते. राक्षसांनो, राक्षस आहे राक्षस असं इथं संबोधन करते. पण फरक म्हटलं ना, कठोरता इतकी आलेली आहे की कसलाही आघात, वज्राचा आघात जरी केला तुमच्यावर काय फरक पडत नाही, इतके आपण ठोस झालेलं आहे. म्हणा तुम्ही म्हणा, कुणाला राक्षस म्हणते तिथं, कुणाला म्हणते सूरज कुणाला राक्षस म्हणले. कुणाला म्हणले सई, आपल्याला, बस आपल्याला म्हणायचं, बाकी कुणालाच नाही म्हणायचं, आपल्याला राक्षस म्हणायचं. कारण आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये प्रमाद पडलेला, पाप पडलेली आहेत आपल्यामध्ये, आणि त्यामुळं आपण माणसाची आता राक्षस झालेला. आपल्याला माणुसकी म्हणून काय आता राहिलेली नाही. माणसाला माणूस म्हणून नाही. आधी धन, काय भाई धन, किती धन, तिथंच आपला पोरगा, तिथंच आपलं कोणतरी जवळचं बायको असले, किती पैसे गेले, अजून 4 10 20 जाऊ दे, पण चांगलं पाहिजे, आहे ना. म्हणजे सगळे स्वार्थ के हे वेरी, कोण भाऊ नाही, कोण बहीण नाही, कोण नाही, है ना. जोपर्यंत मला अनुकूल आहे तोपर्यंत ठीक आहे ना. पण आहे ना, माझं काम झालं हो लांब, हा व्यवहार चाललाय. म्हणजे केलेले उपकार करणाऱ्याच्या प्रति अपकार. अरे एवढे मोठे उपकार केले तर त्याच्या चरणाचं पाणी सुद्धा म्हटलं धुवून पाणी पिलं तरी तुमचं ते फिटणार नाही उपकार. पण नाही, आपण असं आहे ना, मला आता ठीक आहे, मला आता अडचण संपलेली आहे, संपलं. म्हणजे एकाच आईच्या पोटातून जन्मलेले भाऊ, माहित आहे का तुम्हाला, तिघं तुम्ही एकाच आईच्या पोटातून आलाय, माहित आहे, पण पक्के वैरी, बरोबर. आता नाही, अजून जरा टाइम आहे ना, आता अभ्यास चालू आहे त्याचा, सुरुवात आहे. राक्षस, अजून तुम्हाला राक्षस बनवणारी यायची काही संबंध राहत नाही, काही नाही. कोणी म्हणून कोणासाठी काही नाही करत. एव्हरीवन इज वर्तमानामध्ये प्रोफेशनल झाले, प्रोफेशनल. काही सांगा तुम्ही, आम्ही आमच्या संसाराशी एक निष्ठच राहणार, आप कुछ भी करो असं सांगा. म्हणून काय म्हणले, अब इस तरह का लोगों में आंतरिक बल नहीं है और उस तरह के लोगों में अब विचारधारा नहीं है, तो भले ही जीवन लौकिक हिसाब से मौज में कैसा ही व्यतीत हो,
वर्तमानातलं जे लौकिक जीवन आहे कसंही जाऊ दे, मस्त मजेत चाललंय ना, बास. बाकी मला काय बघायचं कारण नाही पडलं की माझं काय होतंय आणि दुसऱ्याचं काय. आत्ता मज्जा आहे ना, बास, आत्ता मज्जा आहे. परंतु असे जीव त्यांना काय म्हणते, लेकिन वे आत्म ध्यान के पात्र नहीं बन पाए. असा धक्का बसला पाहिजे, अरे मला पात्र नाही म्हणतायत. तुम्ही मोक्षास पात्र नाही म्हटलं तर कसा धक्का बसला पाहिजे, म्हणजे असं सगळं पायाखाली जमीन सरकली पाहिजे, इतका मोठा धक्का. तुम्ही नहीं आहे पात्र म्हणत. और किसी भी क्षण है ना सारे संकटों से दूर हो सके ऐसी वृत्ति नहीं बना सकते. कौन? राक्षस. समजलं? राक्षसाचं लक्षण काय सांगितलं सांगा एकदा. राक्षस कोणाला म्हणायचं? जे पापी, पहिल्यांदा नाव घ्या, पापी. जे पापी है ना, काय करतायत? स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या सुख दुःख हिताहिताचा विचार न करता दुसऱ्या जीवांचा निर्दयतेने घात करतायत. ते मनुष्य शरीर असून सुद्धा राक्षस आहेत. तपासायचं, हू एम आय, मी कोण आहे. आणि जरी असेल तर आपल्याला ते काढून टाकलं पाहिजे. ती वृत्ती आपल्यातनं दूर करण्यासाठी ही चर्चा आहे. दुसरा कोण राक्षस आहे हे बघण्यासाठी नाही, दुसऱ्याची चेष्टा करण्यासाठी नाही. ओम नमः. बंद करा. सिद्धांसारखाच अशरीरी जीव आहे. शरीर मी नाही, माझे नाही. शरीराला प्राप्त डोळे नाक कान माझे नाही, मी नाही. डोळे नाक कान जीव यांच्याद्वारे भोगले जाणारे विषय मी नाही, माझे नाही. त्या सर्वांपासून मी भिन्न परिपूर्ण आनंद स्वभावी जीव आहे. स्वतःला ओळखा. आनंद स्वरूप